आणि पाणी प्रश्न सोडवलेला आहे. नेमकं प्रकरण काय आहे आणि तुम्ही कसे हा मागणी पुरवठा केला होता? मंगळवेढा उपसा सिंचन योजना ही अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित ही योजना बऱ्याच वेळेला बऱ्याच राजकारणी सगळ्या सरकारमध्ये यामध्ये आश्वासनच मिळाली होती, परंतु दुष्काळाची छाया वसरायची कुठं नाव नव्हतं. परंतु माझी पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीमध्ये आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जनतेला शब्द दिला होता की यानंतर सरकार जरी आमचं नसलं, त्यावेळेला सरकार नव्हतं, परंतु केंद्राच्या योजनेतनं ही योजना आम्ही बसवून देऊ, अशा पद्धतीचं वाक्यसुद्धा आदरणीय देवेंद्रजींनी त्यावेळेला सांगितलं होतं. परंतु आमच्या या सरकारमध्ये या योजनेला अनेक त्रुटी निर्माण झाल्या होत्या. योजना बरीचशा या त्रुटीत अडकलेली होती. पण या सगळ्या त्रुटी दूर करून या ठिकाणी आजच्या कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब या सगळ्यांनी या कॅबिनेटमध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अंतिम मान्यता देऊन या योजनेचं काम लवकरात लवकर चालू होईल. खरं म्हणजे जवळजवळ 18,000 हेक्टर या क्षेत्र या ओलिताखाली येणार आहे, सिंचन होणार आहे. अनेक वर्षापासून जे दुष्काळात, कारण प्रत्येक वेळेला आम्ही म्हणतो तो दुष्काळात आम्ही जन्मलोय आणि दुष्काळातच मरेल अशी भीती निर्माण आम्हाला सगळ्यांना झाली होती. परंतु आजच्या या योजनेच्या शिक्कामोर्तबीमुळं आज नक्कीच या योजनेचा फायदा जवळजवळ मंगळवेढा तालुक्यातल्या 24 गावांना होऊन आणि पर्क्युलेशनमध्ये बऱ्याच गावांना याचा फायदा नक्कीच होईल. आजच या ठिकाणी मुख्य सचिव साहेब दीपक कपूर साहेब यांच्याशी बोलणं झालं तर तात्काळ 1-2 दिवसाच्या आत आचारसंहिता जर समजा 2 दिवसाच्या नंतर लागेल असे सगळ्यांचं म्हणणं आहे. परंतु या 2 दिवसात जर जमलं सगळ्या बाकीच्या प्रोसेस होऊन 2 दिवसात त्याची टेंडरची नोटीस सुद्धा फ्लॅश होईल आणि कामाला सुद्धा लवकरात लवकर त्या निमित्तानं चालू होईल. शेवटचा प्रश्न, वेगळा प्रश्न आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर म्हणून आता ओळखलं जाईल. कसं बघता राज्य सरकारच्या आजच्या या निर्णयाकडे? तर म्हणजे हा निर्णय अतिशय चांगला निर्णय आहे. कारण या निर्णयामुळं आज या ठिकाणी आपण बघतोय की राजमाता अहिल्यादेवींचं सुद्धा विचार आचार लोकांच्या मध्ये, नवीन युवकांच्या मध्ये रुजले पाहिजेत आणि चांगले विचार रुजत असताना त्यांच्याही नावाचा त्या ठिकाणी सहभाग झाला पाहिजे आणि त्या नावामुळं नक्कीच त्यांचे आचार विचार महाराष्ट्राच्या सर्व युवकांच्या डोक्यामध्ये जातील आणि चांगले विचार या निर्माण होतील. सर, आज पोलीस पाटलांच्या बाबतीत पण राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. 15,000 आज पोलीस पाटलांचे वाढलेले आहेत. कसं या मागणीचा तुम्ही पुरवठा केलेला आहे आणि राज्यभरामध्ये किती पोलीस पाटलांना याचा लाभ होईल? नक्कीच बऱ्याचशा आमच्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या पोलीस पाटलांनी मला विनंती केली होती की मानधनामध्ये वाढ केली पाहिजे आणि वयाची 60 ते 65 ही वयाची अट पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला 20 लाख रुपयाचं त्या ठिकाणी इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांना कवच या निर्माण व्हावं यासाठी मी मागच्या अधिवेशनामध्ये कपाती सूचना टाकली होती आणि त्याचा पाठपुरावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्याकडे वेळोवेळी हा पाठपुरावा केला आणि आजच्या कॅबिनेटमध्ये सर्व राज्यातील पोलीस पाटला संघटनांना 15,000 रुपयाचं मानधन देण्याचं या ठिकाणी ठरलं. त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. पोलीस पाटलांची संख्या किती आहे की ज्यांना हा लाभ लागू होईल? खरं म्हणजे यामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस पाटलांची संख्या आहे. तर मी किती आहे असं सांगू शकणार नाही, पण माझ्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ नाही म्हणलं तर 2,000 ते 2,500 पोलीस पाटील या निमित्तानं काम करतात. पोलीस पाटलांना जे इन्क्रिमेंट आता मिळालं तुमच्यामुळे त्याच्याने त्यांच्या कामगिरीमध्ये किंवा त्यांना किती प्रोत्साहन मिळेल? नक्कीच यामुळं पोलीस पाटलांना काम करत असताना त्यांना चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळेल, त्यांची कुटुंबाची. कारण पोलीस पाटील जरी हे पद या ठिकाणी पोलीस प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं काम होतं. पोलीस स्टेशनला मदत असेल किंवा इतर यंत्रणेंना सुद्धा मदत असेल, तर या यंत्रणेंना सुद्धा दुष्काळ पडला असेल, कोरोनाचा काळ असेल, यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पोलीस पाटलाची सुद्धा कामगिरी
योग्य प्रकारे झालेली आहे. त्यामुळं पोलीस पाटलांचा सुद्धा सहभाग यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये असेल, जडणघडणीमध्ये असेल तर चांगल्या प्रकारे होतो. यामुळे खरं म्हणजे त्याची आणि त्या पोलीस पाटलांची आणि कुटुंबाची जबाबदारी घेणं हे आपलं शासनाचं काम आहे. नक्की शासनाने ते करून दाखवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.